नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षा चॅनलवरती तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र लॉ सीईटी परीक्षा 5 वर्ष या एक्झामसाठी सामान्य ज्ञान व चालू घडामोडी म्हणजेच जनरल नॉलेज अँड करंट अफेअर्स या सेक्शनवरती काही क्वेश्चन्स बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या व्हिडिओचा तुमच्या एक्झामसाठी नक्कीच फायदा होईल अशी माझी गॅरंटी आहे. तर जे स्टुडंट्स आपल्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांच्यासाठी एक गुड न्यूज म्हणता येईल. तर त्यांच्यासाठी आम्ही एक कम्प्लीट कोर्स अवेलेबल केला आहे. त्यामध्ये तुम्हाला लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स, रेकॉर्डेड लेक्चर्स, फुल सिलेबस टेस्ट सिरीज, त्यासोबतच 2000+ MCQ क्वेश्चन बँक आणि फुल सिलेबस नोट्स देखील मिळतील. या नोट्स मराठी आणि इंग्लिश या दोन्ही भाषेमध्ये अवेलेबल असते. एकदा का तुम्ही आमचा कोर्स जॉईन केला त्यानंतर तुम्हाला आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर देखील जॉईन केलं जाईल. ओके. आणि या सर्व गोष्टी तुम्हाला खूप कमी प्राइस मध्ये अवेलेबल करण्यात आलेल्या आहेत. अजून काही कोर्स बद्दल माहिती हवी असेल किंवा कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असतील तर मी स्क्रीनवरती 2 नंबर दिले आहेत, त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट देखील करू शकता. आता हा कोर्स ऍक्सेस कसा करायचा किंवा एनरोल कसा करायचा, तर त्यासाठी ग्लोबल ऑनलाईन ऍप्लिकेशन प्ले स्टोअर वरती जाऊन डाउनलोड करा. त्यानंतर ऍप्लिकेशन ओपन करा. ऍप्लिकेशन ओपन केल्यानंतर नाव आणि नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला इंटरफेस समोर येईल. इंटरफेसच्या पहा डाउनलोड साईडवरला स्टोअरचा आयकॉन असेल त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोर्सेसचं पेज ओपन होईल. कोर्सेसच्या पेजच्या सर्च बॉक्समध्ये सीईटी असं टाईप करा. सीईटी टाईप केल्यानंतर तुम्हाला 4 सीईटीचे कोर्सेस अवेलेबल होतील. त्यामधला महाराष्ट्र LLB 5 इयर्स हा कोर्स आपला असेल. तो कोर्स ओपन करा आणि तो कोर्स एनरोल करा. चला तर आता प्रश्नाकडे वळूया. तर पहिला प्रश्न आहे, लंडन ऑलिम्पिक 2012 मध्ये भारताच्या मेडल मिळवण्याबाबत काय खरे नाही? आपल्याकडे पहा 4 ऑप्शन्स आहेत. फर्स्ट आहे सुशील कुमार यांनी कुस्तीत चांदीचे पदक मिळवले. सेकंड आहे मेरी कोम यांनी मुष्टियुद्धात कांस्य पदक मिळवले. थर्ड आहे गगन नारंग यांनी कांस्य पदक मिळवले. आणि फोर्थ ऑप्शन आहे योगेश्वर दत्तने कुस्तीत चांदीचे पदक मिळवले. तर विद्यार्थी मित्रांनो पहा, करेक्ट आन्सर आहे डी, योगेश्वर दत्तने कुस्तीत चांदीचे पदक मिळवले. तर विद्यार्थी मित्रांनो, योगेश्वर दत्तने 2012च्या ऑलिम्पिक्स मध्ये सिल्वर नाही तर ब्रॉन्झ मेडल मिळवलं होतं. ओके. चला तर आता नेक्स्ट क्वेश्चन पाहू. नुकताच मिस इंडिया 2023चा ताज कोणाला मिळाला आहे? आता 2023 मध्ये मिस इंडियाची कॉम्पिटिशन झाली होती, तर त्याचा ताज कुणाला मिळाला आहे असं प्रश्नात विचारलं आहे. आता आपल्याकडे पहा 4 व्यक्तींची नावं आहेत, 4 महिलांची. फर्स्ट आहे नंदिनी गुप्ता, सेकंड आहे मेगन एडवर्ड, थर्ड आहे श्रेया पुंजा आणि फोर्थ आहे स्ट्रेला लुवांग बरोबर. तर विद्यार्थी मित्रांनो, करेक्ट आन्सर आहे ए, नंदिनी गुप्ता. तर राजस्थानची नंदिनी गुप्ता ही मिस इंडिया 2023 ची विनर आहे. चला तर आता नेक्स्ट क्वेश्चन पाहू. पाब्लो पिकासो हे कोणत्या देशातील प्रसिद्ध चित्रकार होते? आपल्याकडे 4 देशांचे ऑप्शन्स आहेत. फर्स्ट आहे USA, सेकंड आहे फ्रान्स, थर्ड आहे स्पेन आणि फोर्थ आहे UAE. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, करेक्ट आन्सर असेल काय, तर स्पेन. तर विद्यार्थी मित्रांनो, जे पाब्लो पिकासो जे होते ते स्पेनचे होते आणि खूप प्रसिद्ध देखील होते. ते एक स्पॅनिश चित्रकार, त्यासोबतच शिल्पकार, प्रिंट मेकर आणि थिएटर डिझायनर देखील होते. चला तर आता नेक्स्ट क्वेश्चन पाहू. फुलंगी या नेपाळी कादंबरीच्या लेखकाचे नाव काय आहे? आपल्याकडे 4 लेखकांची नावं आहेत. फर्स्ट आहे लेखनाथ छेत्री, सेकंड आहे मन बहादूर रॉय, थर्ड आहे साल बहादूर लिंबू आणि फोर्थ आहे पुनीतनाथ दत्त. तर विद्यार्थी मित्रांनो पहा, करेक्ट आन्सर आहे लेखनाथ छेत्री. तर या कादंबरीत लेखकाने ते जे दार्जिलिंगमध्ये गोरखाची चळवळ होती त्याच्याबद्दल पूर्ण हिस्ट्री सांगितली आहे. ओके. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पाहू. 2023च्या पासपोर्ट निर्देशकात भारताचा क्रमांक काय आहे? तर आपल्याकडे 4 ऑप्शन्स आहेत. फर्स्ट आहे 128वा, सेकंड आहे 136वा, थर्ड आहे 80वा आणि फोर्थ आहे 152वा. तर विद्यार्थी मित्रांनो पहा, करेक्ट आन्सर आहे 80वा. तर 2023च्या पासपोर्ट निर्देशकात भारताचा 80वा क्रमांक आहे. तसाच फर्स्ट नंबर हा सिंगापूरचा आला आहे. ओके. चला तर आता नेक्स्ट क्वेश्चन पाहू. असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडिया, ज्याला आपण शॉर्ट फॉर्म मध्ये ASSOCHAM चे नवे अध्यक्ष कोण बनले आहेत? आपल्याकडे पहा 4 व्यक्तींची नावं आहेत ऑप्शन्स मध्ये. फर्स्ट आहे सुनील कनोरिया, सेकंड आहे संदीप जाजोदिया, थर्ड आहे बाळकृष्ण गोयंका आणि फोर्थ ऑप्शन आहे अजय सिंग. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, करेक्ट आन्सर आहे
अजय सिंग. ओके, तर जे अजय सिंग आहेत ते असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडिया याचे अध्यक्ष आहेत. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो, पहा खालीलपैकी कोणता कोळशाचा प्रकार आहे असं विचारलंय. तर फर्स्ट ऑप्शन आहे अँथ्रेसाइट, सेकंड आहे बिट्युमिनस, थर्ड आहे वरीलपैकी काही नाही आणि फोर्थ आहे ए अँड बी बरोबर. म्हणजे फर्स्ट आणि सेकंड ऑप्शन दोन्ही पण. तर पहा करेक्ट आन्सर आहे ए अँड बी दोन्ही बरोबर आहेत. ओके, तर कोळशाचे 4 प्रकार असतात ते म्हणजे अँथ्रेसाइट, बिट्युमिनस, सब बिट्युमिनस आणि लिग्नाइट. ओके, चला आता नेक्स्ट क्वेश्चन पाहू. पाण्याची महत्तम घनता कोणत्या तापमानासाठी असते? आपल्याकडे 4 ऑप्शन्स आहेत, 3 डिग्री सेल्सिअस, 4 डिग्री सेल्सिअस, 2 डिग्री सेल्सिअस अँड 0 डिग्री सेल्सिअस. तर पहा करेक्ट आन्सर काय असेल तर 4 डिग्री सेल्सिअस. ओके, तर जेव्हा पाण्याचं तापमान 4 डिग्री वरती असते ना तेव्हा त्याची सर्वात जास्त घनता असते. ओके, चला तर आता नेक्स्ट क्वेश्चन पाहू. कोणत्या धातूचा उपयोग टिकाऊ चुंबक तयार करण्यासाठी करता येतो? फर्स्ट आहे पहा लोहा, सेकंड आहे प्लॅटिनियम, थर्ड आहे पोलाद आणि फोर्थ आहे शिसे. तर पहा करेक्ट आन्सर काय असेल पोलाद. तर स्टील मधल्या इलेक्ट्रॉन्समुळे स्टील हा एक स्ट्रॉंग परमनंट मॅग्नेट म्हणजे टिकाऊ चुंबक म्हणून काम करतो. चला तर आता नेक्स्ट क्वेश्चन पाहू. गाईच्या दुधात डॅश डॅश एवढे प्रमाणात प्रथिने असतात. आपल्याकडे 4 ऑप्शन्स आहेत, फर्स्ट आहे 3 ते 4%, सेकंड आहे 2 ते 3%, थर्ड आहे 5 ते 6% आणि फोर्थ आहे 9 ते 10%. तर करेक्ट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो पहा 3 ते 4%. तर मित्रांनो प्रत्येक 100 ग्रॅम दुधामध्ये 3.4 ग्रॅम प्रोटीन असतं म्हणून ऑप्शन ए येईल आन्सर. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो आता व्हिडिओ आपण इथेच थांबूया. काही डाऊट्स असेल तर मला कमेंट थ्रू नक्की विचारा आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला आपल्या नक्कीच सबस्क्राईब करा. थँक्यू.